कथेमध्ये कीर्तनामध्ये आपलं नाव का नसावं? बऱ्याचदा कीर्तनाला गेलं ना काका, लोक खालून एवढी मोठी चिठ्ठी लिहून देतात, हो ताई आमका आलाय त्याचं नाव घ्या, तमका आलाय त्याचं नाव घ्या. परंतु सद्गुरु जोग महाराजांचं कीर्तन सुरू होणार होतं. सद्गुरु जोग महाराज वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ज्यांचं उच्च कोटीचं स्थान आहे, ज्यांच्या आशीर्वादानं आज बरेच विद्यार्थी सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेनं आळंदी तीर्थक्षेत्राहून चांगले कीर्तनकार म्हणून ज्यांच्या कृपेनं बाहेर पडतायत, त्या सद्गुरु जोग महाराजांच्या कीर्तनाला सुरुवात होणार होती आणि राजर्षी शाहू महाराज जोग महाराजांच्या कीर्तनाला येणार होते. आता कीर्तन तर सुरू करायचंय, पण कीर्तन सुरू करायचंय, शाहू महाराज येणार, आता राजा कीर्तनाला येणार. काका आपल्या कथेला जर एखादे पुढारी आमदार खासदार येणार म्हटलं, आपण काय करतो? पटकन खुर्ची टाकतो, नाही तर काहीतरी आसन करतो, काहीतरी करतो का? मोठा माणूस कथेला येणार. आता राजा कथेला येणार म्हटल्याच्या नंतर त्या गावकऱ्यांनी काय केलं? नारदाच्या गादीच्या समोर, प्रवचनाची गादी ही व्यासांची गादी आहे आणि कीर्तनाची गादी ही नारदांची गादी आहे. नारदांच्या गादी समोर कीर्तन जिथं सुरू होणार होतं ना, राजर्षी शाहू महाराज राजा कीर्तनाला येणार म्हणून त्यांच्यासाठी एक सिंहासन तयार केलं, आसन बनवलं. आसन गावकऱ्यांनी का? राजा कीर्तनाला येणार. आणि ही गोष्ट ज्यावेळी जोग महाराजांच्या कानावरती पडली, कीर्तनात कोणीतरी सिंहासनावरती बसणार, नावही ऐकलं राजर्षी शाहू महाराज, राजा कीर्तनाला समोर बसणार. जोग महाराजांनी तिथं सांगितलं, जोग महाराज म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही महाराज, साक्षात मुक्त कैवल्य तेजोनिधी, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, भगवान श्री विष्णूचा अवतार असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी सद्गुरु जोग महाराजांना भरभरून आशीर्वाद द्यावा, ज्ञानोबरायांची कृपा ज्या जोग महाराजांवरती आहे, त्यांच्या कानावरती बातमी पडली आज कीर्तनात शाहू महाराज येणार आणि त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचंय. जोग महाराज म्हटले मी कीर्तनच करणार नाही. गावकरी म्हटले अहो राजा येणार आहे कीर्तनामध्ये, त्यांना बसण्यासाठी टाकले, कीर्तन करावं लागेल. जोग महाराज म्हटले राजा असू द्या नाही तर कुणी असू द्या, कीर्तनामध्ये सगळ्यांनी खालीच बसायचं, आसन टाकायचं नाही. राजर्षी शाहू महाराजांचं आगमन कीर्तनामध्ये झालं आणि ते सिंहासनावरती न बसता खाली बसले. ज्यावेळी राजे झाले, सगळ्यात अगोदर सद्गुरु जोग महाराजांचं कीर्तन राजर्षी शाहू महाराजांनी ऐकलं. काय होतं माहिती का? मोठ्या माणसाला सिंहासनावरती बसण्याची अपेक्षा नसते आणि जो कथाव्यास आहे कीर्तनकार, त्यालाही असं डोक्यात नसतं की याने इथं बसावं त्यानं तिथं. हे मधले माणसं जे असतात ना, मधले, आपल्या शुद्ध भाषेत त्याला चमचा असं म्हणतात, बरोबर? चमचागिरी भाषा सारखीच आहे ना, कळते ना सगळ्यांना. कारण काय होतं, इकडे यवतमाळ जिल्हा आमचा, अहिल्यानगर जिल्हा आमची जरा नगरी भाषा, पुणेरी भाषा, आणि तुमची जी भाषा आहे ती मवाळकीची भाषा आहे महाराज. तुम्ही सहज बोलावं आणि ते शब्द आमच्या अंतकरणामध्ये रुजावी, ही मवाळकीची भाषा आहे. आणि काका माफी मागून सांगते, आमची नगरी थोडी उघडीट भाषा आहे. सहज जरी बोललं तरी असं वाटतं यांनी काय आपल्याला शिव्याच दिले की काय. नगरी भाषाच तशी आहे, परंतु आपली भाषा अतिशय प्रेमळ आहे. मधले जे चमचे असतात ना, त्यांना कारभार करायची फार सवय असते. जोग महाराजांनी कीर्तन संपवलं, राजर्षी शाहू महाराज त्यांच्या पायावरती नतमस्तक झाले. जोग महाराजांनी शाहू महाराजांची पाठ थोपटली, शाबास राजा झाला तरी सिंहासनावरती बसला नाही, तू खाली बसला. ही परंपरा आमची आहे, ही शुद्ध परंपरा आहे आमची. आणि म्हणून सांगितलं कीर्तनामध्ये कुणाचं नावही घ्यायचं नसतं, खाली बसायचं असतं. अशा एका महात्म्याचं चरित्र आपण सुरुवात करणार आहोत.